इक्रा मणियार प्रकरणी अंबड शहर बंदचे हाक व मूक मोर्चाचे आयोजन. मोठ्या संख्येने नागरिक मूक मोर्चात सहभागी. जालन्यातील अंबड शहरातील फैसलाबाद कॉलनीतील चिमुकली इक्रा अमजद मणियार 12 जानेवारी रोजी घरासमोर 3 वाजेच्या सुमारास गायब झाली होती. या प्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल करण्यात आला होता. 20 दिवस उलटूनही बेपत्ता इक्राचा शोध लागत नसल्याने अंबड शहरातील सर्व समाजाच्या वतीनं आज दिनांक 31 जानेवारी रोजी अंबड बंदचे आयोजन करण्यात आले होते. शहर सकाळपासूनच बंद होते, तर हबीब हसन चौकातून मूक मोर्चा दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास काढण्यात येऊन हा मोर्चा नात्रेकर चौक, महाराष्ट्रद्वार, महात्मा फुले चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बस स्थानक मार्गे तहसील कार्यालयात धडकला. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी, कार्यकर्ते आदी सह माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. अंबड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. या मोर्चात इक्राचे सर्व कुटुंब सहभागी झाले होते. तहसीलच्या वतीनं नायब तहसीलदार विवेक उडान यांनी निवेदन स्वीकारले. पोलिसांचा बंदोबस्त चोख होता. यावेळी बोलताना इक्रा शेखचे वडील व मान्यवर. मोर्चा ह्या कारणामुळे काढला का पब्लिक आपले जे मुलगे आहे म्हणजे लेकरं आहे लहान, त्यांचं फार गंभीर विषय व्हावा लागला. कोणी लेकरं शाळेत नाही चालले, जे माई बाप आहे ते परेशान, कोणत्या गल्लीतून आपले लेकरं चालले, म्हणजे एक दहशतीचं वातावरण आपल्या अंबड शहरमध्ये झालेलं आहे. त्या प्रकारामुळे एक प्रशासनाला एक निवेदन दिलं का बाबा याची चौकशी पुढे करा. पोलीसवाले चांगलं काम करायला, त्यांचं कौतुक करायची चांगली गोष्ट आहे, पण कसं आहे आपल्या हाताला काही लागलं नाही, आपल्या दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे आपण विचार करायला लागलो बाबा पुढं एक घर पुढे जाऊन काहीतरी अजून काम करू अशी अपेक्षा होती आमची. इक्राला अजून 20 दिवस झाले, काहीच नाही. अधिकारी म्हणून आपल्याला या गुन्ह्याबद्दल माहिती सांगतो की या इक्राच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाने एलसीबीची एक टीम आणि पोलीस स्टेशनच्या 4 टीम अशा नेमलेल्या होत्या. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून शोध चालू होता. त्या तपासादरम्यान आपण शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले. मुलीच्या शोधासाठी 2 वेळेस संभाजीनगरचं आणि आपल्या जालन्याचा डॉग स्पॉट सुद्धा आपण येथे बोलवून त्याच्या मदत घेतलेली आहे. यासाठी आपण सर्व बांधकाम, नाले, विहिरी, तळे यासारख्या सर्व ठिकाणं सुद्धा तपासलेले आहे. अनेक बोरवेल सुद्धा आपण तपासलेले आहे. कचरा डेपो मध्ये सुद्धा काही संशय आहे का, तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण कचरा डेपो तपासले. सर्व पूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे काही मुलं मिसिंग झालेले होते, जे काही सापडून आले, जे काही मृत मिळाले, अशा सर्व बालकांचा शोध घेतला, त्याची खात्री केलेली आहे. त्यानंतर सर्व ठिकाणचा एक मोबाईलचा एक डम डाटा प्रकार राहत असतो, त्यामध्ये 350 संशयित मोबाईल धारकांना आपण व्हेरीफाय केलेला आहे. त्यानंतर फैसलाबाद कॉलनी येथील प्रत्येक घराची घरझटणी घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर अनेक संशयित व्यक्ती तपासलेले आहेत. शोध पत्रिका ज्या आहेत त्या आपण पूर्ण इंटरनेटवर अनेक बसेसमध्ये बस स्टँडला लावलेल्या आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला जाऊन व्यक्तिशः मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व मराठवाड्यातील सर्व जे अनाथ आश्रम आहे अशा आश्रमांना भेटी देऊन त्या अनाथ आश्रमांची सुद्धा व्हेरीफाय केलेली आहे. अशा पद्धतीने आपण प्रयत्न केलेले आहे. प्रयत्नामध्ये कुठेही कमी पडलेलो नाही. बालकांना शोधण्यासाठी जी भारतामध्ये जी पद्धत आहे पोलिसांची, तर त्या पद्धतीनुसार सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण तपास केलेला आहे, परंतु आपल्याला यश आलं नाही. हे खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. तर त्या अनुषंगाने आजच SP साहेबांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे. पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा मिळून यापुढे इक्राचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी मी ही बातमी आपल्याला कळवू इच्छितो.